आम्ही प्रत्येक व्यक्ती या वचनाद्वारे आशीर्वादित होणार आहोत आणि माझा पूर्ण विश्वास आहे, माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही आशीर्वादित होणार आहात. तर जर आपण आपलं सर्व लक्ष देवाच्या वचनाकडे लावूया, काढूया देवाचं वचन यशायाचं पुस्तक याचा 51 अध्याय आणि वचन 4. यशायाचं पुस्तक 51 अध्याय वचन 4. माझ्या लोकांनो माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या प्रजे माझ्याकडे कान दे, कारण माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल, माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल व राष्ट्रांना प्रकाश प्राप्त व्हावा म्हणून मी आपल्या धर्माची स्थापना करेल. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो. जर आम्ही या वचनाकडे बारकाईने लक्ष दिलं तर सुरुवातच आहे. परमेश्वर असं म्हणतो की माझ्या लोकांनो. या ठिकाणी परमेश्वर देव माझ्या लोकांनो हा शब्द का वापरत आहे, तर जिवंत देवाच्या लोकांनो हे समजून घेणं फार गरजेचं आहे की आमचं परमेश्वराबरोबरचं नातं. आज आपण पाहतो जगातल्या लोकांना जर आपण विचारलं की आपली निर्मिती कशी झाली आहे, अनेक लोकांना आपला निर्माण करता कोण आहे हे माहित नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळे वेगळे दावे त्या ठिकाणी करतो. कुणी सांगतो की मनुष्याचा जन्म जो आहे तो माकडापासून झाला आहे ना, सायन्स. त्याच्यानंतर कुणी असं म्हणतो की शेवाळापासून मनुष्याचा जन्म झाला, कुणी म्हणतो बेडूक आहे, बेडकापासून मनुष्याचा जन्म झाला, आणि कुणी म्हणतो स्फोटामधून मनुष्याचा जन्म झाला. वेगळे वेगळे दावे प्रत्येक मनुष्य या ठिकाणी करत आहे आणि प्रत्येक मनुष्य वेगळ्या वेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कुणीही हे सिद्ध करू शकत नाही की माकडापासून मनुष्याचा जन्म झाला, शेवाळापासून जन्म झाला किंवा बेडकापासून जन्म झाला. कोणी हे सिद्ध करू शकत नाही. का? कारण आजही शेवाळ आहे, आजही त्या ठिकाणी माकडं आहेत, आजही बेडूक आहेत, या सगळ्या गोष्टी आजही आहेत, आजही स्फोट होत आहेत. तर मग आज का मनुष्य निर्माण होत नाही, आज का त्या गोष्टी परत एकदा घडत नाही? आणि म्हणून जिवंत देवाच्या लोकांना हे समजणं गरजेचं आहे की आमचा निर्माणकर्ता कोण आहे. परंतु बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. बायबलमध्ये उत्पत्तीपासून तर घडणाऱ्या घटना हर युगाच्या समाप्तीपर्यंतच्या घटना लिहून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. बायबलमध्ये मनुष्याची उत्पत्ती फार क्लिअर लिहिलेली आहे. मनुष्याचा जन्म कसा झाला आहे, कशा प्रकारे मनुष्याला जन्माला घातला आहे परमेश्वराने, या सगळ्या गोष्टी बारकाईने सविस्तर त्या ठिकाणी लिहिल्या आहेत आणि त्याच्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या त्याला सिद्ध करतात. जसं बायबलमध्ये लिहिलं आहे की मनुष्याचा जन्म मातीपासून तर मातीपूर्वक मातीच मिळेल, असं वचन आहे बायबलचं वचन. आणि मनुष्याचं खरोखर तसं होत आहे. जिवंत देवाच्या लोकांनो आज आपण मनुष्याचा विस्तार पाहतो, तर विस्ताराविषयी बायबलमध्ये पूर्णपणे सखोल अशी माहिती दिलेली आहे. परमेश्वर देवाने आशीर्वाद देताना म्हटलं की फलद्रुपो बहुगुणितो पृथ्वी व्यापून टाक. आदामाने हव्वाला परमेश्वर देवाने आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर परमेश्वर देवाने आणखी त्याच्या सेवकांना जे त्याचे प्रिय होते त्यांना देखील आशीर्वाद दिला. त्यानंतर बायबलमध्ये जसं आपण पाहतो की अनेक देश या ठिकाणी उदयास आले, अनेक देश आपण पाहतो. प्रत्येक देशाच्या भाषा वेगळ्या आहेत, प्रत्येक देशांमध्ये अनेक भाषा देखील बोलल्या जातात. मग या भाषा कुठून आल्या, या देशांची निर्मिती कशी झाली, तर बायबलमध्ये त्याविषयी पण आहे. कशा प्रकारे भाषेचा गोंधळ त्या ठिकाणी झाला, कशा प्रकारे लोकांची पांगापांग झाली, कसे वेगळ्या वेगळ्या मध्ये समान भाषेचे लोक जाऊन राहू लागले आणि त्या ठिकाणी वेगळे वेगळे देश स्थापित झाले. परमेश्वराच्या लोकांनो आता मला हे सांगायचं आहे की या ठिकाणी क्लिअर आहे की मनुष्याची निर्मिती परमेश्वरापासून आहे, कारण बायबलमध्ये सटीक पुरावे त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून आम्हा प्रत्येकाचा निर्माण करता परमेश्वर आहे ना, म्हणून त्या ठिकाणी तो निर्माण करता प्रभू त्याच्या लोकांविषयी बोलत आहे आणि तो म्हणत आहे माझ्या लोकांनो. आता माझ्या लोकांना तो बोलतो त्यामध्ये पण गहिराई आहे. ज्यावेळेस माझं आम्ही बोलत आहोत त्या ठिकाणी कधी कधी आम्ही म्हणतो हा माझा मुलगा आहे, ही माझी पत्नी आहे ना, ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, आणि ते शब्द फार गोड वाटतात आणि ज्याच्याविषयी बोलले जातात ना त्यांच्या हृदयाला ते स्पर्श करतात, कारण त्यांना त्या शब्दांद्वारे त्या ठिकाणी त्या माणसाबद्दलची आपुलकी आणि प्रेम त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतं. म्हणून परमेश्वर देवाच्या लोकांनो देव ज्यावेळेस म्हणत आहे की माझ्या लोकांनो, त्या ठिकाणी देवाच्या त्या शब्दामध्ये मनुष्यविषयीची आपुलकी आहे, मनुष्यविषयीचा जिव्हाळा आहे, मनुष्यविषयीचं प्रेम आहे.
हालेलुया. आणि त्या ठिकाणी मनुष्याचं आणि देवाचं प्रिय नातं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांना हे समजणं गरजेचं आहे. आता तो काय म्हणत आहे त्याच्या प्रिय लोकांना, तो काय म्हणत आहे त्याच्या जिव्हाळ्याच्या लोकांना, तो म्हणत आहे माझ्याकडं कान द्या. आता एखाद्या व्यक्तीला ए बाबा माझ्याकडे कान दे, इकडं बघ, असं कधी म्हणावं लागतं ज्यावेळेस त्याचं लक्ष नसतं, ज्यावेळेस तो ऐकत नाही, ज्यावेळेस तो पाहत असतो, त्यावेळेस आपल्याला त्याला म्हणण्याची गरज पडते. ध्यानामध्ये ठेवा, आज जर परमेश्वर तुमच्या संग बोलू इच्छित आहे तर तुम्ही परमेश्वराजवळ येणं गरजेचं आहे, त्याची हाक ऐकणं गरजेचं आहे. निश्चित परमेश्वर देव तुमच्याद्वारे अद्भुत त्या गोष्टी करणार आहे, अद्भुत गोष्टी तुम्हाला सांगणार देखील आहे. आता या ठिकाणी परमेश्वर ज्यावेळेस सांगतो की का माझे लोक त्या ठिकाणी माझं ऐकत नाही, त्या ठिकाणी वाचू यिर्मयाचं पुस्तक अध्याय 29 आणि वचन 9. अध्याय 29 आणि वचन 9. का परमेश्वराचं लोक ऐकत नाही? 29 आणि वचन 19 त्या ठिकाणी आपण वाचूया. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर असं म्हणतो, माझे सेवक जे संदेश दे, माझे सेवक जे संदेश दे, त्यास माझी वचने देऊन, त्यांना माझी वचने देऊन मी मोठ्या निकटीने त्यांच्याकडे पाठवितो. मी त्यांना मोठ्या निकडीने त्यांच्याकडे पाठवतो. पाठवीत आलो तरी, आणि पाठवीत आलो तरी त्यांनी ते ऐकले नाही, त्यांनी ते ऐकले नाही, आणि तुम्हीही ते ऐकत आणि नाही, तुम्हीही ते ऐकत नाही. असं परमेश्वर म्हणतो. देवाच्या लोकांना ध्यानामध्ये घ्या, या ठिकाणी परमेश्वर बोलत आहे की सुरुवातीला मी त्या लोकांवर दया करण्याचा प्रयत्न केला, अनुग्रह कृपा करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांना फार जवळ मी करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी संदेश सेवक पाठवले, परंतु त्या काळामध्ये देखील, त्या समयामध्ये देखील त्या लोकांनी लक्ष दिलं नाही आणि ऐकलं नाही, आणि तुम्ही देखील ऐकत नाही. आज मी तुम्हाला माझ्या जवळ घेऊ इच्छितो, आज मी तुम्हाला क्लोज करू इच्छितो, आज मी तुमच्यावर दया करू इच्छितो, परंतु तुम्हाला आज माझ्याकडे पाहायला वेळ नाही किंवा माझं ऐकायला वेळ नाही. परमेश्वर देवाच्या लोकांनो, पहा आजची परिस्थिती काय आहे. जर आज हे वचन आम्ही लागू करायचा प्रयत्न केला तर परमेश्वर कदाचित या वचनाद्वारे की जे बाहेरचे आहेत त्यांच्यावर देखील देव दया करू इच्छितो, परंतु ते ऐकत नाही. परंतु ज्यांनी ऐकायला पाहिजे, जे देवाचे आहेत, जे परमेश्वराला ज्याने आपलं जीवन दिलेलं आहे, जे म्हणतात परमेश्वर आम्ही तुझे लोक आहे, ते देखील त्या ठिकाणी परमेश्वराच्या लोकांना फुसराई करत आहे ऐकण्यासाठी. त्या ठिकाणी ते देखील न ऐकल्यासारखं किंवा त्या ठिकाणी त्यांना वेळ नाहीये परमेश्वराचं ऐकायला. आणखी महत्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी मत्तेचं पुस्तक 13वा अध्याय आणि वचन 13 पहा. मत्तेचं पुस्तक अध्याय 13 वचन 13. हो, यास्तव मी त्यांच्या बरोबर दाखल्यांनी बोलतो. येशू म्हणतो यास्तव मी त्यांच्या बरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाही, ते पाहत असता पाहत नाही. आता लक्ष द्या, पाहत असता पाहत नाही, आणि ऐकत असता ऐकत नाही, ऐकत असता ऐकत नाही. बस इथपर्यंत ठीक आहे. तर जे महत्वाचं आहे त्या ठिकाणी ऐकत असता ऐकत नाही. आता जिवंत देवाच्या लोकांना या ठिकाणी काय म्हणायचं आहे परमेश्वराला? ऐकत असता ऐकत नाही म्हणजे काय आहे? ऐकत आहे पण ऐकत नाही. तर याचा अर्थ हाच आहे परमेश्वराच्या लोकांना की ऐकण्याचं नाटक केलं जातं. बरोबर आहे? हो, आम्ही ऐकत आहोत. तुम्ही असं पाहिलं असेल लेकरांना तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला की ती व्यक्ती त्या ठिकाणी मोबाईल मध्ये काहीतरी चालू असते आणि घरातली व्यक्ती सांगत असते, अरे बाळा हे करायचं आहे, अरे ते करायचं आहे, आणि हा मम्मी हो 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 हा, आणि त्यांचं लक्ष नसतं. त्यांचं लक्ष सगळं कुठं असतं? त्या मोबाईल मध्ये असतं. परमेश्वराच्या लोकांना आज अनेक लोक असं करत आहेत. ते देवाला दाखवत आहे की आम्ही ऐकत आहोत परमेश्वराचं. देवा आम्ही तुझं ऐकत आहोत, परमेश्वर आम्ही तुझं ऐकत आहे, पण खऱ्या अर्थाने ते ऐकत नाही. ऐकणं म्हणजे काय? मी माझ्या मुलाला सांगितलं, शारोन जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये. शारोन म्हटलं हो पप्पा, आणि तो तिथंच बसला. त्याला ऐकणं म्हणत नाही. शारोन गेला, पाणी घेऊन आला, आणि मला ते पाणी त्याने आणून दिलं. त्याला म्हणतात ऐकणं. त्याने ते काम केलं, ते ऐकणं. परमेश्वर देवाचे ऐकणं म्हणजे काय आहे? पूर्णपणे कृती करणं, त्याला म्हणतात ऐकणं. या ठिकाणी देव त्याचे वचन आमच्यासाठी पाठवत आहे. देव आम्हाला अनेक अशा आज्ञा देत आहे, अनेक अशा गोष्टी आम्हाला शिकवत आहे, आणि देवाची इच्छा आहे की आम्ही त्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी कराव्यात. परंतु अनेक लोक त्या गोष्टी करत नाही. याचा अर्थ ते देवाचं ऐकत नाही, परंतु ऐकत आहे असं दाखवतात. हो, चर्चमध्ये येतो आहोत परमेश्वर,
हो देवा आम्ही तुझी आराधना करत आहोत, हो रोज आम्ही प्रार्थना करतो, पण परमेश्वर देवाच्या लोकांना देव म्हणतो तुमचं कान नाहीये माझ्याकडे, तुम्ही ऐकत नाहीये माझं. असं का करता? यिर्मयाचं पुस्तक अध्याय 25 वचन 7, तरी आपल्या हाताच्या कृतीने मला संताप आणून आपले नुकसान करून घ्यावे म्हणून तुम्ही माझे ऐकत नाही असे परमेश्वर म्हणतो. ते म्हणतो तुम्ही का ऐकत नाही? का ऐकून न ऐकल्यासारखं करता? ऐकत आहे असं दाखवता, ऐकण्याचं सोंग करता, परंतु ऐकत नाही. का मनुष्य असं करत आहे? तर देव या ठिकाणी म्हणत आहे की त्यांना त्यांचे हातचे काम आहे, हाताने केलेल्या कृत्या आहेत त्या त्यांना जास्त आवडतात. त्यांना त्यांच्या स्वतःवर अवलंबून राहणं जास्त आवडतं आणि स्वतःच्या केलेल्या ज्या निर्मिती आहे त्या निर्मितीवर जास्त त्यांचं प्रेम आहे आणि म्हणून ते करणं त्यांना आवडतं. आणि म्हणून परमेश्वर देवाच्या लोकांना ज्यामुळे देवाला क्रोध, ज्यामुळे परमेश्वराला संताप येतो, अशा गोष्टी आजचा मनुष्य करत आहे. मग देव म्हणत आहे की याद्वारे ते मला संताप आणतात आणि आपलं अहित स्वतःच करून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय? परमेश्वराच्या लोकांना आज मनुष्याला आपली मनमानी करायची आहे, आपली मनमानी करता येत नाही, म्हणून परमेश्वर देवाच्या लोकांना ते देवाकडे दुर्लक्ष करत आहे. आणि देवाकडे दुर्लक्ष केलं, देवाचं नाही ऐकलं तर मग ते त्यांना करतायत. म्हणजे स्वतःची मनमानी करण्यासाठी आजचा मनुष्य देवाकडे दुर्लक्ष करत आहे, देवाच्या आज्ञा तो पाळत नाही. आणि म्हणून परमेश्वर वेळ आहे देवाचं ऐकण्याची. तुम्ही पहा भोवताली काय घडत आहे. सर्व चिन्ह आहे ख्रिस्ताच्या आगमनाचे. जिवंत देवाच्या लोकांना आता सतर्क झालं नाही, आता सावध झालं नाही, वेळ निघून जाईल. देव बोलवत आहे आणि काहीतरी सांगत आहे. काहीतरी जे सांगत आहे ना ते महत्वाचं आहे. काय सांगत आहे परमेश्वर या ठिकाणी? काय तो महत्वाचा निरोप आहे की जो तुम्ही ऐकावा असं देवाला वाटतं? तर त्या ठिकाणी तो असं म्हणतो की माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल. तो म्हणतो की आता मी तुम्हाला धर्मशास्त्र देतो. धर्मशास्त्र कशासाठी आहे? त्या ठिकाणी तो म्हणतो की मी माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल यासाठी की जे अंधारात आहे त्यांना प्रकाश प्राप्त व्हावे, आहे ना. धर्मशास्त्र जे आहे ते अंधारातल्यांना प्रकाश देण्यासाठी असतं. आमचं जीवन प्रकाशित करतं. मग जर आम्ही जे करत आहोत ते जर आम्ही आमच्या जीवनामध्ये जर पाहिलं, लागूकरण केलं तर ते प्रकाश देत आहे का आम्हाला? आमचा मार्ग बिन धोक्याचा होत आहे का? आमच्या मार्गातला अंधार दूर होत आहे का? आम्ही आणखीन अंधारामध्ये जात आहोत? जिवंत देवाच्या लोकांनो, म्हणून देवाचं वचन सांगतंय की जे देवापासून, ते म्हणतो मी माझ्यापासून आता धर्मशास्त्र निघेल ते मी तुम्हाला देत आहे. परमेश्वराच्या लोकांनो, जर आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही जसं भारत देशात राहतो तर तिथं आम्हाला भारत घटना आहे, ती घटना मान्य करावं लागते. त्या घटनेवर आम्हाला विश्वास करावा लागतो आणि ते नियम आम्हाला पाळावे लागतात. तसं जे अदृश्य आहे, ज्याला आम्ही पाहू शकत नाही, ते देवाचं राज्य आहे, परंतु ते आम्हाला सुरक्षित करतं आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, जे आम्हाला आशीर्वादित करतं आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये. आणि म्हणून जर आम्ही देवाच्या राज्यात राहू इच्छितो तर मग तिथं देवाचेच नियम चालणार, तिथं मनुष्याचे नियम नाही चालणार. मग परमेश्वराच्या लोकांना मनुष्याचे नियम काय? या ठिकाणी ते म्हणतो की माझ्यापासून आता मी धर्मशास्त्र तुम्हाला देत आहे. मग या आधी जे धर्मशास्त्र आहे किंवा या आधी जे नियम आमच्यासाठी आले, तर मी तुम्हाला सांगितलं की ते नियम आम्ही आमच्या सोयीनुसार, आमच्या फायद्यानुसार, आमचे हेतू त्यामध्ये टाकून ते नियम बनवलेले आहेत की आमची कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये. आणि म्हणून परमेश्वर देवाच्या लोकांनो, आज लोक स्वतःच्या इच्छेने नियम, त्या ठिकाणी वाचूया, बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. मत्तेचं पुस्तक अध्याय 15 आणि वचन 9 वाचूया. मत्ते शुभवर्तमान अध्याय 15 वचन 9. ते व्यर्थ माझी उपासना करतात. पहा, या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की ते व्यर्थ माझी, म्हणजे त्याचा उपयोग नाही, त्या आराधनेचा, त्या उपासनेचा अजिबात उपयोग नाही. ते व्यर्थ माझी उपासना करतात. कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, कारण शास्त्र म्हणून ते जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. ते असतात मनुष्याचे नियम. कुणाचे नियम? मनुष्याचे म्हणजे मनुष्याने बनवलेले. शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. मग आराधना मनुष्याच्या नियमाप्रमाणे, त्यामध्ये देवाची इच्छा नाही, त्यामध्ये देवाची कुठलं वचन त्या ठिकाणी पाळले जात नाही आणि पूर्णपणे स्वतःच्या इच्छेनुसार केलेली ती आराधना असते. मग ते म्हणतो की ती आराधना मी कशी मान्य करू? आणि म्हणून ते व्यर्थ माझी उपासना करतात. मग ते वेळ घालवत आहे आपला. जर ते मनमानी करत राहतील, स्वतःच्या इच्छेनुसार जर उपासना करतील,
तर ती उपासना मला कधीही मान्य होणार नाही. बरं असं काय आहे मनुष्याच्या उपासनेमध्ये? ठीक आहे, देव म्हणतो ती व्यर्थ आहे. देवाला का मान्य होत नाही? तर त्याचं कारण आहे परमेश्वराच्या लोकांनो. तुम्ही पहा, मनुष्याने असे काही नियम तयार केलेले आहेत. मी सांगितलं तुम्हाला, स्वतःच्या सोयीनुसार. म्हणजे व्यसन करून देवाचं भक्त बनता येतं, तंबाखू खाऊन देवाची आराधना करता येते, आणि धार्मिकतेचा आणि त्याचा काही संबंध नाही. अशा प्रकारे लोकांनी संभ्रम निर्माण केलेले आहेत. मला सांगा, परमेश्वर देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस एखादा व्यक्ती ऑपरेशन थिएटर मध्ये जातो, तर त्याचं ऑपरेशन करायचं असेल तर विना भूल न देता ऑपरेशन होऊ शकतं का? अजिबात होऊ शकत नाही. भूल कशासाठी दिली जाते? की त्याचा सेन्स जो आहे, त्याची ज्या संवेदना आहेत त्या ठिकाणी त्या खतम होऊन जाव्यात, आणि मग त्याला त्या वेदनेची जाणीव होऊ नये म्हणून त्याला भूल दिली जाते. म्हणजे त्याचे सेन्स, त्याच्या ज्या भावना त्या ठिकाणी पूर्णपणे स्टॉप होऊन जातात. त्याला काहीच कळत नाही. त्याचे डोळे उघडे असतात, परंतु त्याला समोर काय चाललेलं आहे काही कळत नाही, काही समजत नाही. त्याचा त्या समोरच्या सर्व वातावरणाशी काहीच कॉन्टॅक्ट नसतो. तो बिलकुल त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये असतो. मग परमेश्वराच्या लोकांनो, गांजा किंवा दारू ही काय आहे? हे एका प्रकारचं व्यसन. अशा प्रकारे ते माणसाला बेशुद्ध करतं. पूर्णपणे गांजा पिलेला माणूस, त्याला घर कळत नाही, त्याला दार कळत नाही, त्याला आई कळत नाही, त्याला बाप कळत नाही, त्याला भाऊ कळत नाही, त्याला बहीण कळत नाही. तो पूर्णपणे त्याच्या त्या धुंदीमध्ये त्या ठिकाणी असतो. मग मला सांगा, अशा धुंदीमध्ये राहून देव कशी आराधना स्वीकार करेल? त्याला कळतच नाही तो आराधना करतोय, त्याला कळतच नाही मी परमेश्वराच्या समोर आहे, मला काय हवं आहे, परमेश्वर म्हणतो, ते समजत नाही. कसं देव मान्य करेल? आणि म्हणून देवाच्या लोकांना आज आपण पाहतो की व्यसन करून त्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वेशभूषा, याला खूप महत्व आहे की असेच कपडे घातले पाहिजे मग तुम्ही देवाचे भक्त. मग तुम्ही दाढी काढली पाहिजे, दाढीला कट मारले पाहिजे, दाढी लांब ठेवली पाहिजे, दाढी ठेवली पाहिजे, दाढी नाही ठेवली पाहिजे, केस लांब केले पाहिजे, आणि मग वेगळे अंगावरती जे डाग आहेत त्याच्यावरती धार्मिकता अवलंबून आहे, असे नियम बनवलेले आहेत. आणि परमेश्वर देवाच्या लोकांनो, पण बायबल सांगतं की मी बाह्य स्वरूप पाहत नाही. देव म्हणतो मी बाह्य स्वरूप पाहत नाही, मी अंतर्याम पाहतो. मग या ठिकाणी हे नियम कसे आले? हे कोणी आणले? परमेश्वर देवाच्या लोकांना. आता मी जर असे विशेष प्रकारचे कपडे घातले तर मग मी धर्मगुरू, मग मी धार्मिक व्यक्ती, आणि मी जर जाऊन तिकडे दारू पिऊन येत असेल तर परमेश्वराच्या लोकांना कपड्यावरून कोणी धार्मिक होत नाही, तर त्याच्या आचरणावरून ते ठरतं. तो कशा प्रकारे देवाबरोबर त्याचं नातं आहे, कसं तो देवावर प्रेम करतो त्यावरून ते ठरतं. आणि म्हणून गरजेचं आहे. आज आपण पाहतो की अनेक अशा गोष्टी आहेत. मग त्या ठिकाणी आपण पाहतो की वैवाहिक स्थिती, जर मग तुम्हाला देवाची सेवा करायची आहे, तुम्हाला धार्मिक जीवन जगायचं, मग तुम्ही लग्न करायचं नाही, मग करायचं. असे अनेक नियम आहेत. त्यानंतर विधीचा खर्च, जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारची विधी करायची आहे तर एवढा खर्च त्यासाठी लागणार आहे, तेवढा खर्च. परमेश्वराने ठरवून दिले आहे का किमती? स्वर्गातून असं चार्ट आला आहे का की तुमच्या घरात जर ही उपासना करायची आहे तर एवढा खर्च आहे? परमेश्वर देवाच्या लोकांना निश्चित देवाच्या कार्यासाठी दान दिलं पाहिजे, निश्चित देवाच्या कार्यासाठी देणग्या दिल्या पाहिजे, परंतु त्याचे चार्ट नाही. देवाने ते चार्ट बनवलेले नाही. मग त्यानंतर आपण पाहतो की देवाचं शुद्धीकरण. आता मनुष्याच्या द्वारे देव शुद्ध होऊ शकतो का? मनुष्याच्या द्वारे देव बाटूच शकत नाही, तर शुद्ध करायचं कारण काय आहे? मनुष्याच्या द्वारे देव बाटतो, याचा अर्थ देव मनुष्यापेक्षा हलका आहे का? परमेश्वराच्या लोकांना तो पवित्र आहे, त्याला आम्ही बाटू शकत नाही. उलट परमेश्वर आम्हाला शुद्ध करणार आहे. बायबल सांगतं येशूचं रक्त आम्हाला पापापासून शुद्ध करतं, ते आम्हाला पवित्र करतो. आमच्या सर्व पाप त्याने स्वतःवर घेऊन वधस्तंभावर मारले आहे. परमेश्वराच्या लोकांना आम्ही विश्वासाच्या द्वारे पापाची क्षमा प्राप्त करतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की अनेक अशा गोष्टी आहेत जे आई वडील घरातल्या लोकांना त्या ठिकाणी पत्नीला टाकून देतात, घरात त्यांचं लक्ष नाही, आणि मग ते त्या ठिकाणी धर्मपुढारी बनण्यासाठी पुढे येतात, आणि मग ते धर्माच्या नावाने वेगळे वेगळे निर्णय त्या ठिकाणी घेऊ लागतात. परमेश्वराच्या लोकांना बायबलमध्ये असं लिहिलं आहे, ज्याला आपल्या घरातली व्यवस्था पाहता येत नाही त्याला माझं सेवक होत नाही. मग काय आहे परमेश्वराच्या लोकांना? कसं देव आम्हाला मान्य करणार आहे? कसं देव आम्हाला आशीर्वादित करणार आहे? आणि म्हणून जर देवाने आम्हाला आशीर्वादित करावं तर नियम देवाचे असणार आहे. देवच आम्हाला चालवणार आहे. आणि आता देवाचं ऐकण्याची वेळ आहे. परमेश्वर काय सांगत आहे, प्रभू काय सांगत आहे, देवाची काय इच्छा आहे ते ऐकण्याची आता वेळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला माझे नियम देणार आहे, माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल.
आणि निश्चित ते धर्मशास्त्र परमेश्वर देवाच्या लोकांनो जे पूर्ण धर्माचरण आहे ते येशूमध्ये पूर्ण होतं. येशूने त्याच्या पुत्राला आमच्यासाठी पाठवलं. त्यासाठी अनेक वचन आहेत जे ते सिद्ध करतात. यवनाच्या पुस्तकामध्ये पण लिहिलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवापासून होता, शब्द देईचा. त्या ठिकाणी ते लिहिलेलं आहे. तर येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण धर्माचरण आहे. मग जसं आम्ही येशूला फॉलो करतो, जसं आम्ही येशू मागे चालतो, त्याच्या शिकवणीवर आम्ही विश्वास करतो, तसं तसं आम्ही अधिक देवाच्या क्लोज, देवाच्या जवळ जात असतो. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांना आता गरज आहे आम्ही नक्की कुठं आहोत हे चेक करण्याची. मग आम्ही खरोखर परमेश्वराच्या जवळ आहोत का त्याच्या राज्यामध्ये, की आम्ही अजूनही जगिक आहोत हे चेक करण्याची गरज आहे. बायबल सांगते या ठिकाणी देव म्हणतो की मी माझे नियम देईन. माझे नियम म्हणजे माझं राज्य असणार, तिथं माझे नियम चालणार. मग देवाचं राज्य म्हणजे देव स्वतः त्या ठिकाणी राज्य करेल. मग परमेश्वर देवाच्या लोकांना आता देवाचं राज्य कुठं आहे. आता हा प्रश्न लगेच आहे ना, देवाचं राज्य कुठं आहे. अनेक लोकांनी येशूला देखील तो प्रश्न विचारला की मग देवाचं राज्य कुठं आहे. वाचा त्या ठिकाणी लूक शुभवर्तमान अध्याय 17 वचन 20 आणि 21. देवाचं राज्य केव्हा येईल, देवाचं राज्य केव्हा येईल असे पुरुषांनी विचारले असं असता पुरुषांनी जे येशूला विरोध करत होते किंवा येशूला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत होते, अशा लोकांनी येशूला प्रश्न विचारला की देवाचं राज्य कुठे येईल, कसं येईल. त्याने त्यास उत्तर दिले, येशूने त्यांना उत्तर दिलं, देवाचे राज्य बाबांनो देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, डोळ्याने दिसत असं दृश्य स्वरूपामध्ये ते येत नाही. पाहते येथे आहे, पाहते येथे आहे किंवा तेथे आहे, पाहते तेथे आहे असे म्हणणार नाही. असे म्हणणार नाही. ते इथं आहे तिथं आहे असं म्हणणार नाहीत. कारण पहा देवाचं राज्य, देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. परमेश्वराच्या लोकांना ध्यानात ठेवा. आणि आता या ठिकाणी तो त्या लोकांना बोलत आहे जे त्याला विरोध करत आहे किंवा त्या ठिकाणी वेठीस धरण्याचा प्रयत्न करत. पण परमेश्वर देवाच्या लोकांना येशूने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की देवाचं राज्य इथं तिथं नाही, देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. पण देव जर राज्य करतो तर देव तुमच्यामधून राज्य करतो. हालेलुया. मग आता असं नाहीये की प्रत्येकच व्यक्ती आता मी दारू पिऊन आलो म्हटलं हा आता माझ्यामध्ये देवाचं राज्य आहे, असं नाहीये. तर देवाचं राज्य आमच्यामध्ये येण्यासाठी काही नियम आहेत, ते देखील आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्या नियमाकडे लक्ष देणं आम्हाला गरजेचं आहे. पहा त्या ठिकाणी यवनाचं पुस्तक अध्याय 3 आणि वचन 5 आहे. आता आम्हाला हे चेक करायचं आहे की खरंच आम्ही देवाच्या राज्यात आहोत का नाही. आता हे सिद्ध होणार आहे. या वचनाद्वारे आमची परीक्षा होणार आहे थोडक्यात. आणि ती परीक्षा दुसरं कोणी नाही करणार. आता आम्हाला स्वतःला ठरवायचं आहे की आम्ही देवाच्या राज्यात आहोत का नाही. तर ह्या वचनावरून ती परीक्षा होईल. वाचूया. हो, 3 अध्याय वचन 5. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला खरं खरं सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून मी तुम्हाला खरं खरं सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कोणीही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणजे कोणामध्ये ते देवाचं राज्य येऊ शकत नाही, कोणी देवाच्या राज्यामध्ये राहू शकत नाही जोपर्यंत पाण्याने आणि अग्नीने आमचा जन्म होत नाही. परमेश्वराच्या लोकांना आता हे समजणं गरजेचं आहे. ज्या लोकांना शास्त्राचा अभ्यास आहे त्यांना जास्त सांगण्याची गरज नाही, पण जर आज काही नवीन लोक ऐकत असेल तर हे समजणं गरजेचं आहे. पाण्याद्वारे त्या ठिकाणी जन्म म्हणजे काय आहे. तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या आधी एक नाव होतं यवन. आणि हा जो यवन आहे सेवक परमेश्वराचा, तर तो सेवक त्या ठिकाणी लोकांना पश्चातापाची घोषणा करत असायचं की देवाच्या वचनावर विश्वास करा, पश्चाताप करा, आणि तो लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा द्यायचा. मग पश्चाताप याचा अर्थ काय आहे. पश्चाताप याचा अर्थ आहे की आम्ही केलेल्या चुका आता आम्ही मान्य कराव्या आणि त्या चुकांसाठी आम्ही देवाकडे क्षमा मागावी, आम्ही परमेश्वराकडे रडावं, आम्ही पूर्णपणे त्या जुना स्वभाव जो आहे तो टाकून द्यावा आणि त्या जुन्या स्वभावाचा आम्ही त्याग करावा आणि आम्ही नवीन विचारांना आमच्या जागामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करावा, आम्ही प्रभू येशूवर त्या ठिकाणी भरोसा करावा. तर हा पश्चातापाचा अर्थ आहे. तर या ठिकाणी परमेश्वराच्या लोकांनो त्यानंतर येशू ख्रिस्त त्यामध्ये जोडतो की मत्तेच्या पुस्तकामध्ये 20 त्या ठिकाणी 28 अध्यायामध्ये 18, 19, 20 वचन ज्यावेळेस आम्ही पाहत होतो त्यामध्ये असं लिहिलेलं आहे
की त्या ठिकाणी पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा. म्हणजेच काय आहे की तुम्ही पश्चाताप करावं आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये तुम्ही आपलं समर्पण करावं. जो जुना मनुष्य आहे, जो जुना व्यक्ती आहे, त्याचा त्याग करावा, येशू ख्रिस्ताद्वारे त्याला वधस्तंभावर द्यावं आणि तुम्ही स्वतः पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात स्वतःला समर्पित करावं नवीन जीवनासाठी, नवीन जीवन स्वीकारण्यासाठी. मग ही आहे नवीन, नाही का, नवीन जन्म. पाण्याद्वारे नवीन जन्म म्हणजे त्यामध्ये पश्चाताप आणि समर्पण, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये समर्पण. जसं आपण पाहतो की त्या ठिकाणी पेत्र दोन्ही गोष्टी एकत्र करून नंतर बोलतो. वाचूया त्या ठिकाणी वचन प्रेषित 2 अध्याय वचन 38. वाचूया पटकन 2 अध्याय वचन 38. पेत्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने, हो, जे येशूने शिकवलं आहे त्याच्या शिकवणीप्रमाणे, जे त्याने मत्तेच्या पुस्तकामध्ये शिकवलं, जे त्याच्या शिकवणीप्रमाणे त्याच्या नावामध्ये तुम्ही काय करावं? बाप्तिस्मा घ्या. तर परमेश्वर देवाच्या लोकांनो, या ठिकाणी येशू ख्रिस्त ज्या गोष्टी त्या ठिकाणी सांगत आहे की पाण्याद्वारे आणि आत्म्याद्वारे जन्मल्या वाचून आम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर आता इथं आपण पाहतो की पश्चाताप आहे. पाण्याचा जन्म म्हणजे काय? पश्चाताप आहे आणि पूर्ण समर्पण आहे. आता ही गोष्ट खूप महत्वाची आहे देवाच्या लोकांना. जोपर्यंत या प्रोसिजर मधून पूर्णपणे आम्ही तुटून बाहेर येत नाही, पूर्णपणे आमचं समर्पण होत नाही, तोपर्यंत आम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही किंवा देवाचं राज्य आमच्यामध्ये येऊ शकत नाही. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक भाऊ होता, म्हणजे एक परिवार होता आणि त्या परिवारामध्ये पालखीबाई त्या ठिकाणी प्रार्थनेला जाऊ लागले आणि त्या घरामध्ये फार म्हणजे भयंकर परिस्थिती त्या ठिकाणी होती. फार दुःखी आणि फारच कष्टी तो परिवार होता. तर त्यांनी त्यांच्यासाठी फार कळकळून प्रार्थना केली. त्यांना सांगितलं की तुम्ही जसं विश्वास कराल प्रभूवरती, परमेश्वर देवावरती, देव तुम्हाला ताकद देईल, शक्ती देईल, परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वादित देखील करेल. पण तुम्ही तुमचं जीवन देवाला समर्पित करा. ज्या काही चुका झाल्या असतील प्रभूजवळ या, क्षमा मागा, एक नवीन जीवनाची सुरुवात करा. आणि त्यांनी आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये दिलं आणि मग सगळं काही त्यांच्या जीवनामध्ये बदलू लागलं, आशीर्वादित होऊ लागलं, त्यांची उन्नती होऊ लागली. आध्यात्मिक बाबतीमध्ये त्यांची उन्नती होऊ लागली. आता देवाच्या ते रोज जाऊ लागले, त्या ठिकाणी प्रार्थना करू लागले, बायबल वाचू लागले आणि त्यांच्या घरात, त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत शांती त्या ठिकाणी येऊ लागली. पण काही काळाने असं झालं की ते काही दिवसांसाठी बाहेर गावी गेले आणि मग त्या ठिकाणी वेगळे मित्र त्या व्यक्तीला भेटले आणि जो चर्चचा सहवास होता तो आता थांबला किंवा तुटला आणि त्यामुळं काय झालं की तो संपर्कात राहिला नाही परमेश्वराच्या. मग त्यामुळं असं झालं की जगाच्या संपर्कामध्ये गेले आणि मग ते मुलं त्या ठिकाणी त्याला बोलू लागले, त्याचे मित्र, की चल आता लॉकडाऊन आहे आणि मग हेच ते दिवस आहे आयुष करत, आता काही काम नाही, काही नाही आणि मग टेन्शन दूर करण्याची ही वेळ आहे, चल ड्रिंक करूया, दारू पिऊया. तो नाही म्हटला, त्याने विरोध केला. परंतु मित्रांच्या आग्रहापुढे त्याचं काही चाललं नाही, तो व्यसन करून आला. पण त्याच्या पत्नीला खूप दुःख झालं आणि ती रडली आणि मग फोन पण आला पालखीबाईंना की पालखीबाई प्लीज प्रार्थना करा, माझे मिस्टर दारू पिऊ लागले आहेत, 2-3 दिवसापासून आता ते सारखं मित्रांबरोबर दारू पिऊ येते. पालखीबाई म्हटले काही काळजी करू नका सिस्टर, आपण प्रार्थना करूया, तेव्हा कार्य करेल. आणि परमेश्वराने कार्य केलं. त्या व्यक्तीने त्या ठिकाणी पुन्हा पश्चाताप केला आणि त्या ठिकाणी पुन्हा त्याने नवीन जीवनाची सुरुवात केली. पण नंतर परत एकदा पत्नी बरोबर थोडस घरगुती वाद झाले, परत जाऊन तो व्यक्ती व्यसन करून आला. आम्ही परत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि मग परत आता ते तिथून नंतर श्रीरामपूरमध्ये आले. श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर येऊन भेटले आणि मग आता सगळं काही व्यवस्थित चाललं आहे. त्यांनी सगळं काही प्रभूच्या हातामध्ये दिलं. पुन्हा एक नवीन सुरुवात झाली. पण नंतर आता अचानक असं घडलं की परत पती पत्नीचे वाद झाले आणि ते वाद एकदम छोटे वाद होते. तर त्या वादामध्ये तो भाऊ परत जाऊन ड्रिंक करून आला आणि मग मला येऊन भेटला. मला म्हटलं पास्टर असं असं माझ्याकडून घडलं. मी म्हटलं ब्रदर, तुमचे वाद झाले, तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी घडल्या आहेत, तर हे प्रत्येक घरामध्ये घडतं छोटस, पण त्याच्यावरती उपाय हा नाहीये की तुम्ही जाऊन ड्रिंक करून यावं, त्याच्यावर उपाय हा नाहीये की तुम्ही जाऊन व्यसन करून यावं. आणि म्हणून त्या ठिकाणी मी त्यांना सांगू लागलो. परंतु या सगळ्या गोष्टीपेक्षा मला जे वाईट वाटतं ते हे आहे की तुम्ही देवाचं हृदय दिलं. ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप केला त्यावेळेस
स्वर्गात लाखो देवदूतांनी आनंद केला असेल, त्या ठिकाणी परमेश्वराला किती आनंद झाला असेल, पण तुमच्या या वागण्याने तीनदा तुम्ही याच गोष्टी करत आहात, तर तुम्ही रोज येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारत आहात, या प्रकारे तुम्ही त्याला वेदना देत आहात. तो भाऊ रडत होता या ठिकाणी. माहित नाही खरंच त्याचं हृदय तुटलं किंवा ते देवाला माहिती आहे, परंतु मी पुन्हा एकदा प्रार्थना केली. पण मला म्हणायचं काय आहे, तो भाऊ का जात आहे तीन वेळेस जाऊन ते पाप का करत आहे, का त्या गोष्टी घडत आहे, तर त्यासाठी आधीच ही गोष्ट घडणं गरजेचं आहे की पूर्णपणे जो जुना मनुष्य आहे त्याचा त्याग करणं गरजेचं आहे. पूर्णपणे स्वतःला वधस्तंभावर अर्पण करणं गरजेचं आहे, देवाच्या हातामध्ये समर्पित करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या हातात स्वतःला देऊ आणि स्वतःचा त्या जुन्या स्वभावाचा त्याग करू, त्यावेळेस ते राग है ना, रागामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. तो राग, ते व्यसनी स्वभाव, ते घाणेरडे स्वभाव आमच्यामध्ये येणार नाही. आणि व्यक्तीने त्या गोष्टीसाठी काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीला समजणं गरजेचं आहे की मी बदललो आहे का, मी खरंच देवाला समर्पित झालो आहे का, खरंच मी माझं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये दिलेलं आहे का, मी खरंच देवाच्या राज्यामध्ये आहे का. परमेश्वराच्या लोकांना जर खरा पश्चाताप आहे, खरंच समर्पण आहे, तर निश्चित देवाचं राज्य तुमच्यामध्ये येईल. पण आता आणखीन एक गोष्ट आहे, ही पहिली पायरी आहे ना. जर तुम्ही मार्केटमध्ये जाता आणि शेंगादाण्याचं तुम्ही त्या ठिकाणी तेल विकत घेता मार्केटमधून, तर शेंगादाण्याचं जे तेल आहे ही दुसरी प्रक्रिया आहे. ज्यावेळेस पहिली प्रक्रिया ही आहे की बी त्या ठिकाणी जमिनीत पूर्ण गेलं आणि मग ज्यावेळेस ते उगलं तर शेंगादाणे त्या ठिकाणी, भुईमुग त्या ठिकाणी आलं आणि मग ते जे भुईमुग आहे तर ती पहिली प्रोसिजर आहे. आणि मग दुसरी प्रोसिजर ते घाण्यामध्ये जाणार आणि मग त्याचं तेल होणार आणि मग ते तेल तुम्हाला भेटणार आहे. तसं आहे परमेश्वराच्या लोकांना. पश्चाताप, समर्पण पहिली गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट आहे की पवित्र आत्म्याद्वारे आमचा जन्म होणं फार गरजेचं आहे किंवा पवित्र आत्मा आम्हाला मिळणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी देवाच्या लोकांना ध्यानामध्ये ठेवा की पवित्र आत्मा कशासाठी. आता प्रभूमध्ये आम्ही पाहण्याद्वारे म्हणजेच पश्चाताप आणि समर्पणाद्वारे आमचा जन्म झाला, म्हणजे आम्ही प्रभूमध्ये आता बाळ आहोत. म्हणजे आम्हाला एका मार्गदर्शनाची गरज आहे, बरोबर आहे का. लहान लेकरांना मोठे चालवत असतात, त्यांच्या जीवनातले सगळे निर्णय मोठे घेत असतात. पण आमच्या बाबतीतले जे निर्णय आहेत, जर लहान लेकरांनी त्यांचे निर्णय लहानपणी स्वतःच काही पण निर्णय घेऊ लागले तर कदाचित ते त्यांचा लॉस करतील ते निर्णय. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला ते निर्णय पवित्र आत्म्याला घेऊ द्यायला पाहिजे. म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी देव त्याचा आत्मा देतो किंवा पवित्र आत्मा परमेश्वर देव आम्हाला देतो. मग त्या ठिकाणी देवाचा आत्मा आमच्यामध्ये येऊन तो राज्य करू लागतो. म्हणजेच त्यानंतर आता आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे नाही तर देवाच्या इच्छेनुसार जगायचं आहे. त्या ठिकाणी देवाचं राज्य आहे तर त्या ठिकाणी देवाची मर्जी चालणार आहे. म्हणजे तिथं देवाचं आम्हाला ऐकायचं आहे, देवाच्या आत्म्याचं आम्हाला ऐकायचं आहे. बायबलमध्ये लिहिलं आहे की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, है ना. ते मार्गदर्शन तर करेलच, ते तुम्हाला रस्ता तर दाखवेलच, पण ते तुम्हाला सामर्थ्य देईल. आता सामर्थ्य कशासाठी. परमेश्वर देवाच्या लोकांना तुम्ही पहा, आता तो जो भाऊ आहे तो व्यसन का केलं त्याने, त्याचं कारण हे होतं की त्याला थोडंसं काहीतरी घरामध्ये वाद झाला, त्याला राग आला आणि तो राग येऊन त्याने बायको संग वाद घातले, बोलला, अभद्र बोलला आणि त्या ठिकाणी जाऊन व्यसन करून त्या ठिकाणी. जर तिथं पवित्र आत्मा त्या व्यक्तीकडे असला असतं तर काय झालं असतं. परमेश्वराच्या लोकांना त्याला राग कंट्रोल करण्यासाठी मदत झाली असती. आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी आहेत प्रभूच्या लोकांनो की त्या कंट्रोल करण्यासाठी आम्हाला सामर्थ्याची गरज. आमचा राग, आमचे दैहिक स्वभाव आणि ते आम्ही कमजोर पडतो त्या समोर आणि मग आम्ही ते स्वभाव जे आहेत ते आमच्यावर हावी होतात आणि आम्ही जाऊन पाप करतो. ते करू नये म्हणून आमच्यामध्ये सहनशीलतेची गरज आहे. ती सहनशीलता, ते सामर्थ्य आहे पवित्र आत्मा. ज्याच्याजवळ पवित्र आत्मा आहे तो कधीही गलत निर्णय घेणार नाही, तो कधीही गलत वागणार नाही, तो कधी चुकीचं करणार नाही. पवित्र आत्मा त्याला त्या ठिकाणी दारूच्या गुत्त्यावर कधी जाण्यासाठी परवानगी देणार नाही किंवा घेऊन जाणार नाही. परमेश्वराच्या लोकांना जर देवाचा आत्मा आमच्या जवळ आहे, जर आम्ही देवाच्या राज्यामध्ये आहोत तर देवाच्या राज्यामध्ये उपासना आहे, देवाच्या राज्यामध्ये आराधना आहे, देवाच्या राज्यामध्ये स्तुती आहे, देवाच्या राज्यामध्ये महिमा आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर देवाच्या लोकांनो, आता आम्ही जर देवाच्या राज्यामध्ये राहत आहोत तर देवाच्या राज्यामध्ये आम्ही राहत असताना देवाचीच मर्जी त्या ठिकाणी चालणार आहे. परंतु आता ध्यानात ठेवा, दोन गोष्टी आहेत देवाच्या राज्यामध्ये असण्यासाठी, प्रवेश मिळवण्यासाठी. एक आहे पाण्याद्वारे जन्म, दुसरा आहे आत्म्याद्वारे. चला, पाण्याद्वारे जन्म झाला, आत्म्याद्वारे जन्म झाला. आता आम्ही देवाच्या राज्यामध्ये आहोत.
आता आणखीन एक चिन्ह मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाच्या राज्यात आहात का नाही हे ओळखण्यासाठी एक शेवटचं चिन्ह जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. एक शेवटचं वचन या ठिकाणी वाचा, रोमकराचं पत्र अध्याय 14 आणि वचन 17. कारण खाणे आणि पिणे या देवाचे राज्य नाही, यामध्ये देवाचं राज्य नाही, तर नीतिमत्व शांती. पहा, नीतिमत्व, देवाचं राज्य कुठं आहे? जर तुमच्या देवाचं राज्य आहे तर या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत का? या गोष्टी माझ्यामध्ये आहेत का? आता आम्हाला चेक करायचं आहे. ओके, तर देवाचं राज्यामध्ये काय आहे? नीतिमत्व, शांती आहे. त्या ठिकाणी राग नाही, त्या ठिकाणी भांडण नाही, त्या ठिकाणी किरकिर नाही. कोणी कितीही काही कसंही वागलं तर त्या व्यक्तीची शांती तो कधी गमवू देणार नाही, कारण बायबल सांगतं त्याच्यामध्ये देवाची शांती वास करते. बायबलमध्ये लिहिलं आहे की जग देते तसे नाही, म्हणजे जग पण शांती देतात, तर जग देते तसे नाही, मी माझी शांती तुम्हाला देतो. मग जो देवाच्या राज्यात राहतो याचा अर्थ त्याच्यामध्ये देवाची शांती आहे. मग आम्ही विचार करूया की जर गावामध्ये, शहरामध्ये किंवा कामावरती जर काही घडतं तर त्या ठिकाणी मला माझ्यावरती कंट्रोल मिळवता येतो का? मला राग येत असेल तर माझी शांती तिथं कमी झाली आहे. तर ध्यानात ठेवा, मी देवाच्या राज्यात आहे का नाही हे ओळखण्याचं चिन्ह पहिलं नीतिमत्व, दुसरं आहे शांती आणि तिसरं आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद. म्हणजे तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि तो ज्यावेळेस तुमच्यातून कार्य करतो ना, तर त्यावेळेस तो एक आनंद आहे ना. देवाची उपासना करणे, देवाची महिमा करणे, देवाच्या संगतीमध्ये राहणे, देवाबरोबर बोलणे, देवाच्या संगती चालणे, परमेश्वर देवाच्या लोकांना देवाबरोबर वेळ घालवणे. ज्यावेळेस पवित्र आत्मा असतो तो आम्हाला परमेश्वराबरोबर कनेक्ट करतो, देवाच्या संगती आम्हाला घेऊन जातो, देवाच्या सहवासामध्ये तो आम्हाला नेतो. आणि म्हणून गरजेचं आहे आम्ही देवाच्या राज्यात आहोत का नाही, आमच्या देवाचं राज्य आहे का नाही हे चेक करण्यासाठी. जर देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे तर या 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. नीतिमत्व, त्या ठिकाणी नीतिमत्व धार्मिकता, त्या ठिकाणी नीती आचरण, दुसरी गोष्ट त्या ठिकाणी शांती आणि तिसरी गोष्ट पवित्र आत्म्यापासून मिळणारा आनंद. या गोष्टी जर आमच्यामध्ये आहेत तर निश्चित आमच्यामध्ये देवाचं राज्य आहे. पण निश्चित ह्याच गोष्टी असण्यासाठी किंवा देवाच्या राज्यात येण्यासाठी पहिले त्या प्रोसिजर मधून यावं लागेल, पाण्याद्वारे आणि अग्नीद्वारे जन्म. देव सांगत आहे की आता ऐका, माझ्या जवळ या, माझा ऐका. आज जर देव तुमच्या संग बोलला आहे, आज जर प्रभू तुमच्या संग बोलला आहे तर निश्चित परमेश्वराच्या लोकांना स्वतःला नम्र करा, स्वतःला लीन करा, स्वतःला चेक करा. जर आमच्यामध्ये या गोष्टी आहेत तर देवाला धन्यवाद द्या, जर नाही नम्र मनाने कबूल करा, स्वतःचं समर्पण करा. आजपासून एक नवीन जीवनाची सुरुवात होईल. परमेश्वर करो सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करो, समजण्यासाठी ज्ञान, बुद्धी, कृपा करू. प्रत्येक व्यक्ती या वचनाद्वारे आशीर्वादित व्हावा अशी मी प्रार्थना करतो. येस, आमेन. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. पवित्र देवा, मी मनापासून तुझे आभार मानतो, तुझ्या नावाची स्तुती करतो. आज जर निश्चित परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाबरोबर बोलला आहे तर आम्ही आमचं मन, आमचं हृदय, आमचं ध्यान पूर्णपणे देवाकडे लावून स्वतःला समर्पित करू. निश्चित आम्ही या ठिकाणी आज आम्ही आहोत, ही देवाची कृपा आहे, ही देवाची दया आहे. त्याच्या रक्ताने त्याने आम्हाला विकत घेतला आहे. हो, तो आमच्यावर कृपा करणारा परमेश्वर आहे, परंतु आम्ही वारंवार चुका करून त्याला दुःखी करत आहोत. तर आज आम्ही त्या परमेश्वराला म्हणूया, देवा आम्हाला क्षमा कर, आमच्या पापांची क्षमा कर. हे प्रभू, आज तुझा दास या नात्याने मी विनवणी करतो. प्रभू, तुझ्याकडे मी हात मारतो, जिवंत देव बाप्पा. प्रभू परमेश्वर पिता, खरोखर आज तू तुझ्या लेकरांबरोबर आम्हा प्रत्येकाबरोबर बोलला आहे. जर आमच्यातून प्रभू या गोष्टी घडत आहे, प्रभू आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहोत, आम्ही प्रभू तुझं ऐकत नाही किंवा ऐकून न ऐकल्यासारखं त्या ठिकाणी करत आहे, परंतु ऐकल्यासारखं दाखवत आहे. आम्हाला क्षमा कर प्रभू. देव बाप्पा परमेश्वर पिता, हा फसवणूक करणारा स्वभाव आमच्यामधून काढून टाक प्रभूजी. त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर पिता, नामधारी स्वभाव आमच्यामधून, धार्मिकतेच्या नावाखाली स्वतःची मनमानी करण्याचा स्वभाव आमच्यातून दूर कर प्रभूजी. हो, स्वतःच्या मर्जीने, स्वतःचे बनवलेल्या नियमाने आराधना करणं प्रभू आता थांबलं जाऊ दे प्रभू. जसे तुला हवी आहे प्रभू, जसं तुझी इच्छा आहे तशी आराधना, तशी उपासना आमच्याकडून होऊ दे प्रभूजी. हो, हे पवित्र आत्मा प्रत्येकावर ये.
यावेळेस तुझं सामर्थ्य आमच्या प्रत्येकावर येऊ दे. प्रत्येक माझ्या भगिनीला, माझ्या भावाला प्रभू, छोट्या लेकरांना, ऐकत असलेल्या प्रभू प्रत्येकाला आज आशीर्वाद दे माझ्या जिवंत देव बाबा. ओ तुझ्या पवित्र रक्ताळलेल्या हातामध्ये मी प्रत्येकाला समर्पित करत आहे. ओ प्रभू आज त्यांनी सर्व गोष्टीतून वेळ काढून प्रभू आपल्या स्वतःला प्रभू तुझ्या चरणामध्ये आणलं आहे. ओ मन ध्यान लावून परमेश्वरा त्यांनी तुझं वचन ऐकलं आहे प्रभूजी. आता ते त्यांच्या जीवनामध्ये लागूकरण होऊ दे परमेश्वर पिता. आज या क्षणापासून प्रभू या वचनाप्रमाणे जगता येऊ दे माझ्या प्रभूजी. ओ आज प्रत्येकाचं जीवन बदलू दे माझ्या परमेश्वरा. तुला न आवडणाऱ्या काही गोष्टी आहेत, जर व्यसन आहे तर ते काढून टाक परमेश्वर पिता. जर वाईट स्वभाव आहे तो काढून टाक परमेश्वर पिता. ओ राजांच्या राजा आजच प्रत्येकाचं जीवन पूर्णपणे बदलू दे प्रभूजी. ओ ज्याद्वारे तू संतुष्ट होणार परमेश्वरा. ओ परमेश्वरा तुला आनंद होणार असं प्रत्येकाला तू बनव प्रभू. आज प्रत्येक व्यक्ती खरा उपासक होऊ दे माझ्या जिवंत देव बापा, आणि होऊ दे तुझ्या नावाचं गौरव. जर कोणी आजारी आहे, माझ्या बहिणीपैकी, माझ्या भावांपैकी, लेकरांपैकी कोणी ऐकणाऱ्या प्रत्येकापैकी जर कोणी आजारी आहे तर येशूजी परमेश्वरा त्या बहिणीवर, त्या भावावर, त्या लेकरांवरती दया कर. त्यांना स्पर्श कर परमेश्वरा. त्यांना आरोग्य दे माझे येशूजी. प्रभू कोणी प्रभू ज्ञानाने कमजोर आहे प्रभूजी. जर लेकरांमध्ये परमेश्वर पिता कोणी ज्ञानाने कमकुवत आहे परमेश्वर पिता, त्यांनी आपला आत्मविश्वास गमावला आहे प्रभूजी. अभ्यासामध्ये प्रभू त्याचं ध्यान मन लागत नाही तर प्रभू त्या लेकरांना स्पर्श कर. त्यांना आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. त्यांना बुद्धी दे, ज्ञान दे परमेश्वरा. माझ्या प्रभूच्या घरांमध्ये वाद विवाद चालू येशूच्या नावाने थांबले जाऊ दे. प्रत्येक घरात त्यांच्या जीवनामध्ये शांती येऊ दे माझ्या येशूजी. माझ्या प्रेमळ परमेश्वरा, ज्यांचे जॉब सुटलेले आहेत त्यांच्यावर दया कर प्रभू. जे कर्ज बाजारामध्ये आहेत प्रभू त्यांच्यावर दया कर परमेश्वरा. ओ माझ्या राजा त्यांच्या जीवनातले श्राप, अंधकार त्यांच्या जीवनातून दूर कर प्रभू. त्यांच्या जीवनातल्या निराशा, टेन्शन तू दूर कर माझ्या जिवंत देव बापा. आजच प्रत्येकाचे मार्ग येशू नासरीच्या नावाने मोकळे होऊ दे प्रभूजी. धन्यवाद. प्रत्येकाला तू आज आशीर्वादित केलेला आहे प्रभू. आज प्रत्येक व्यक्ती प्रभू परमेश्वर पिता तुझ्यापासून, तुझ्या वचनांपासून प्रभू परमेश्वर पिता सामर्थ्य प्राप्त करू शकलेला आहे. तर आज जिवंत देव बापा पुन्हा एकदा आम्ही सर्व मिळून तुझ्या हातात पडतो आणि आम्ही आमचं समर्पण हे राजा तुझ्या पवित्र हातात करतो. आमची प्रार्थना ऐकली, आम्हा सर्वांना आशीर्वादित केलं. आम्ही मनापासून आभार मानतो. आदर, महिमा, गौरव, सन्मान तुला देत प्रार्थना येशू प्रभूच्या नावात करतो. स्वीकार पिता. येस परमेश्वर देव आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. आम्ही हमेशा तुमच्यासाठी प्रार्थनेमध्ये आहोत. येस आम्ही